इराण आणि अमेरिकेमध्ये 40व्या दिवशी सशस्त्र शस्त्रसंधी. हॉर्मुझची समुद्रधुनी खुली करण्यास इराण तयार. इराणचा 2 आठवड्यांचा शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही स्वीकारला. ट्रम्प यांची घोषणा. शस्त्रसंधी हा इराणचा विजय. इराणचे सर्वोच्च नेते मुजतबा खामेनी यांची प्रतिक्रिया. तर अंतिम कराराची चर्चा इस्लामाबादमध्ये होईल. खामेनी यांची माहिती. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा दावा इस्रायलनं खोडला. लेबनॉनवरचे हल्ले थांबवणार नाही, इस्रायलचं स्पष्टीकरण. तर लेबनॉनमधील हल्ले थांबवले जातील असं शहबाज शरीफ म्हणाले होते. युद्धविरामासाठी पाकिस्तानची मध्यस्थी फळाला. ट्रम्प यांनीही दिलं पाकिस्तानला श्रेय. ब्रिटनकडूनही कौतुक. 10 एप्रिलला इस्लामाबादेत चर्चा. उपाध्यक्ष व्हान्स येण्याची शक्यता. युद्धविरामानंतर इराणमध्ये जल्लोष. रस्त्यावर उतरत इराणी नागरिकांकडून मुजतबा खामेनींच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. शस्त्रसंधीनंतर भारतासह जगासाठी गुड न्यूज. ट्रम्प यांनी शस्त्रसंधीची घोषणा करताच कच्चं तेल स्वस्त. काल $115 असणाऱ्या किमती $95 पर्यंत घसरल्या. आखाती देशातील युद्धाचा औद्योगिक क्षेत्राला फटका. महाराष्ट्राची एका महिन्यात 1 लाख कोटींची निर्यात घटली. गॅसच्या तुटवड्यामुळे 10,000 कोटी रुपयांच्या नुकसानाचाही अंदाज. अशोक खरात विरोधात आणखी 11 महिलांची तक्रार. खरात विरोधात आतापर्यंत 12 गुन्हे, त्यापैकी 8 महिला अत्याचाराचे तर 4 फसवणुकीचे गुन्हे. खरातची पोलीस कोठडी संपत असल्यानं आज कोर्टात हजर करणार. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 53 उमेदवार रिंगणात. अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस. निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी कसे प्रयत्न करणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत. पदावर असून काम न करणाऱ्यांना डच्चू देणार. तर आमदार खासदार मंत्र्यांच्या कामाचा शिंदे आढावा घेणार. समरजित घाटगेंची घर वापसी. भाजपमध्ये पुन्हा प्रवेश. 2024 मध्ये विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये केला होता प्रवेश. भात पवारांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीची कोंडी. उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसची मनधरणी कशी करायची, राष्ट्रवादीच्या नेत्यांसमोर पेच. मुंबईतल्या धारावीमध्ये गुंडांनी जाळल्या 25 मोटरसायकली. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून दुचाकी जाळल्याचा अंदाज. धारावी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल. आरबीआयकडून रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही. रेपो रेट 5.25% कायम राहणार. युद्धानंतरही भारताची स्थिती मजबूत असल्याची गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची ग्वाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.